आपण टाइप्स ऑफ लॉ हे पाहणार आहोत. मॉड्यूल नंबर 1 मधला हा शेवटचा पार्ट आहे. टाइप्स ऑफ लॉ. देर आर न्यूमरस ब्रांचेस अँड सब ब्रांचेस ऑफ लॉ. खूप सारे न्यूमरस म्हणजे खूप सारे ब्रांच आहेत आणि सब ब्रांचेस आहेत लॉचे. साल्मन हॅज रेफर्ड 8 काइंड्स ऑफ लॉ. साल्मनने सांगितलेलं आहे की 8 प्रकारचे कायदे आहेत. पहिला आहे इम्पेरेटिव्ह लॉ, फिजिकल और सायंटिफिक लॉ, नॅचरल और मॉरल लॉ, कन्व्हेन्शनल लॉ, कस्टमरी लॉ, प्रॅक्टिकल और टेक्निकल लॉ, इंटरनॅशनल लॉ, सिव्हिल लॉ आणि कॉमन लॉ. असे जवळजवळ 8-9 प्रकार आहेत साल्मनने दिलेले. त्याच्यामध्ये इम्पेरेटिव्ह लॉ म्हणजे काय ते पाहूया आधी. इट मीन्स अ रूल विच प्रिस्क्राइब्स अ जनरल कोर्स ऑफ ॲक्शन. ते का नियम जे जनरल कोर्स ऑफ ॲक्शन म्हणजे तुम्ही डे टू डे लाईफमध्ये जे जगता ते. इम्पोज्ड बाय सम अथॉरिटी. आपल्याला कोणीतरी सांगतं की अशा पद्धतीने जगायचं आहे. इम्पोज्ड बाय सम अथॉरिटी. आपल्यावरची जर एखादी अथॉरिटी असेल, एखादी व्यक्ती असेल तर ती आपल्याला सांगते की हाऊ टू बिहेव इन जनरल लाईफ. इट इज ऑफ 2 काइंड्स नेमली डिव्हाइन अँड ह्युमन. डिव्हाइन लॉ म्हणजे काय? जो दैविक आहे, जो धर्मग्रंथांनी सांगितला आहे, जो स्वर्गातून उतरलेला आहे, देवाने सांगितलेला तो डिव्हाइन लॉ. आणि दुसरं ह्युमन म्हणजे ह्युमन मेड लॉ. डिव्हाइन लॉ कन्सिस्ट ऑफ द कमांड्स इम्पोज बाय गॉड अपॉन मेन. आपल्याला कमांड्स दिलेत, आज्ञा दिलेल्या आहेत, इम्पोज्ड बाय गॉड टू द मेन अँड आर एन्फोर्स्ड बाय थ्रेट्स ऑफ पनिशमेंट्स इन दिस वर्ल्ड. त्याच्यामध्ये सांगितलं की जर तुम्ही असं वागलं नाहीत तर तुम्हाला काय दिली जाणार आहे? पनिशमेंट दिली जाणार आहे. ऑर इन द नेक्स्ट वर्ल्ड. या जगात सुद्धा तुम्हाला पनिशमेंट होईल आणि नेक्स्ट वर्ल्ड म्हणजे तुम्ही मेल्यानंतर सुद्धा तुम्हाला पनिशमेंट होईल असं डिव्हाइन लॉ सांगतो. ओके, म्हणजे या जन्मी तर तुम्ही कर्म चांगलं केलं तर चांगल्या कर्माची चांगली फळं तुम्हाला मिळतील, वाईट कर्म केलं तर वाईट कर्माची फळं मिळतील आणि त्याच्यानंतर मेल्यानंतर सुद्धा तुम्हाला स्वर्ग नरक असे कन्सेप्ट्स आहेत ते कायदे. Whereas the human law consists of rules imposed upon men. ह्युमन लॉमध्ये काय आहे? रूल्स आहेत जे माणसांनी माणसांवर टाकलेले आहेत. ह्युमन लॉ कॅन फर्दर डिव्हायडेड इंटू 3 काइंड्स. ह्युमन लॉ परत 3 काइंड्समध्ये डिव्हाइड होतो. सिव्हिल लॉ, लॉज ऑफ पॉझिटिव्ह मोरॅलिटी आणि लॉ ऑफ नेशन. या तिन्हीमध्ये त्याचं डिव्हिजन होतं. आता पाहूया फिजिकल और सायंटिफिक लॉ. They are the laws of the universe. It signifies those uniformities and regularities which are observable in nature as the law of light and heat. Physical law, law of light, heat यांचे जे नियम आहेत त्याला किंवा सायंटिफिक लॉ. डे टू डे लाईफमध्ये आपण पाहतो की सायन्सचे कायदे वेगळे आहेत, जे रिअलिस्टिक कायदे आहेत आणि ते लॉ. नॅचरल और मॉरल लॉ. इट सिग्निफाईज द प्रिन्सिपल ऑफ नॅचरल राईट ऑर रॉंग. काय चुकीचं आहे, काय बरोबर आहे हे सांगणारा मॉरल लॉ. इट इज अनरिटन. हे लिखित स्वरूपात नाही, बट रिटन बाय गॉड इन द हार्ट ऑफ मेन. असं म्हटलं जातं की ते लिखित नसतील तरी पण माणसाच्या हृदयामध्ये देवाने लिहून ठेवलेले कायदे आहेत. द कॉन्स्टिट्यूशन ऑफ मेनी नेशन्स अप्लाइड द प्रिन्सिपल ऑफ नॅचरल लॉ. म्हणजे बऱ्याच देशाचे जे कॉन्स्टिट्यूशन आहेत, संविधान आहेत, ते नॅचरल लॉ प्रिन्सिपल अप्लाय करतात. त्याच्यानंतर आहे कन्व्हेन्शनल लॉ. कन्व्हेन्शनल लॉ मीन्स दोज रूल्स ऑर सेट ऑफ रूल्स विच आर द आउटकम ऑफ अन ॲग्रीमेंट बिटवीन पर्सन्स ऑर ग्रुप्स ऑफ पर्सन्स. ॲग्रीमेंट होतं, कन्व्हेन्शनल लॉ होतं, एकमेकांशी ॲग्रीमेंट केलं जातं. फॉर एक्झाम्पल रूल्स ऑफ अ क्लब और सोसायटी और एनी वॉलंटरी ऑर्गनायझेशन और ऑफ एनी सोसायटी. काही समाजाचे नियम असतात, काही क्लबचे नियम असतात, काही सोसायटीचे नियम असतात, छोटे छोटे ऑर्गनायझेशन असतात त्याचे नियम असतात, त्याला म्हणायचं कन्व्हेन्शनल लॉ. आता कस्टमरी लॉज म्हणजे काय? पण नावावरूनच कळते. कस्टमरी लॉज इज बॉडी ऑफ प्रिन्सिपल्स अँड दॅट प्रॅक्टिसेस विथ रिगार्ड टू द ह्युमन लाईफ. According to Salmon, any rule of action which is actually observed by men when customs is firmly established. जे रूढी परंपरा आहेत, रूढी आहेत आपल्या, त्याच्यामधून आलेले जे कायदे आहेत त्यांना म्हणायचं कस्टमरी लॉ. अकॉर्डिंग टू साल्मन काय म्हणतो? एनी रूल ऑफ ॲक्शन विच इज ॲक्च्युली ऑब्झर्व बाय मेन. ऑब्झर्व म्हणजे आपण ॲक्सेप्ट केलेलं आहे, आपण मान्य केलेलं आहे. व्हेन कस्टम इज फर्मली एस्टॅब्लिश. एखादी कस्टम आहे, एखादी रूढी परंपरा आहे, ती सुरू होते, हळूहळू एक जण घेतो, ती सुरू करतो, त्याच्यानंतर बाकीच्यांना ते आवडते, ते फॉलो करत जातात आणि हळूहळू आपण सगळा समाज ते कस्टमरी लॉ ॲक्सेप्ट करतो.
ओके, इट इज एन्फोर्स्ड बाय द स्टेट ॲज लॉ बिकॉज ऑफ देअर जनरल अप्रुव्हल बाय द पीपल. आणि लोक त्याला अप्रूव्ह करतात की हो छान लॉ आहे, हा चांगला कायदा आहे. आणि हळूहळू कस्टमचं रूपांतर कशामध्ये होतं? लॉमध्ये होतं. फॉर एक्झाम्पल हिंदू लॉ आहे, मुस्लिम लॉ आहे, हे जे पर्सनल लॉज आहेत हे कुणीतरी सुरू केलेले होते, कुणीतरी हे नियम सांगितलेले होते आणि हळूहळू त्याचं रूपांतर कशामध्ये झालेलं आहे? तर लॉमध्ये झालेलं आहे. त्याच्यानंतर 6 नंबर, प्रॅक्टिकल ऑर टेक्निकल लॉ. इट मीन्स दोज रूल्स विच आर नेसेसरी फॉर अटेनमेंट ऑफ सर्टन एंड्स. म्हणजे काहीतरी करण्यासाठीचे नियम, नवीन नियम. एक्झाम्पल, द लॉ ऑफ आर्किटेक्चर विच प्रोव्हाइड्स गाईडलाईन्स फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ बिल्डिंग. आर्किटेक्चरचे वेगळे नियम आहेत, इंजिनिअरिंगचे वेगळे नियम आहेत, मेडिकलचे वेगळे नियम आहेत. टू अचीव समथिंग, प्रॅक्टिकल ऑर टेक्निकल लॉ इज देअर. त्याच्यानंतर इंटरनॅशनल लॉ. देअर आर 2 टाईप्स ऑफ इंटरनॅशनल लॉ. एक आहे पब्लिक इंटरनॅशनल लॉ आणि प्रायव्हेट इंटरनॅशनल लॉ. इंटरनॅशनल लॉ म्हणजे काय? बाहेरच्या देशांशी असलेले व्यवहार. पब्लिक इंटरनॅशनल लॉ काय सांगतं पहा. जेरेमी बेंथम, याला अंडरलाईन करा, कॉइन द वर्ड इंटरनॅशनल लॉ. यांनी सर्वात आधी हा शब्द वापरलेला आहे इंटरनॅशनल लॉ इन 1780 मध्ये. फॉर लॉ ऑफ नेशन्स, देशाचा कायदा, विच मीन्स अ बॉडी ऑफ रूल्स रेग्युलेट द रिलेशन्स बिटवीन द स्टेट इंटरसे. म्हणजे आपसातले जे संबंध आहेत, स्टेटचे एकमेकांशी असलेले आपसातले संबंध, यासाठी जेरेमी बेंथम यांनी इंटरनॅशनल लॉ ही कन्सेप्ट वापरली 1780 मध्ये. पब्लिक इंटरनॅशनल लॉ बाय इट्स रूल्स एस्टॅब्लिशेस अ हार्मोनियस रिलेशन अमंग द स्टेट. 2 स्टेट जेव्हा एकमेकांसाठी कायदे करतात किंवा एकमेकांचे कायदे असतात, कशासाठी कायदे? तर हार्मोनियस रिलेशनशिप, आपसातले सामंजस्याचे संबंध टिकवण्यासाठी. थ्रू द मॉरलिटी ऑफ ट्रीटीज, कस्टम अँड जनरल प्रिन्सिपल ऑफ लॉ. एकमेकांशी ट्रीटी करतात, तह करतात, एकमेकांशी शांत जगण्याचा तह करून टाकतात किंवा करार करतात आणि त्याच्यानंतर त्या दोन देशातले संबंध कसे असतात? शांततेचे असतात, चांगले सामंजस्याचे असतात, एकमेकांना मदतीचे असतात. त्याला म्हणायचं पब्लिक इंटरनॅशनल लॉ. प्रायव्हेट इंटरनॅशनल लॉ म्हणजे काय? प्रायव्हेट इंटरनॅशनल लॉ गव्हर्न्स द रिलेशन्स बिटवीन सिटिझन्स ऑफ डिफरंट स्टेट्स. 2 स्टेटमधले वेगवेगळे लोक एकमेकांशी रिलेशन ठेवतात आणि ते गव्हर्न करण्याचं, म्हणजे त्याच्यावर दबाव टाकण्याचं किंवा ते हँडल करण्यासाठी जे कायदे असतात त्याला म्हणायचं प्रायव्हेट इंटरनॅशनल लॉ. दिस इज मेनली बेस्ड ऑन द प्रिन्सिपल्स प्रोनाउन्स्ड इन ज्युडिशियल डिसिजन ऑफ द कोर्ट इन द कन्सर्न मॅटर. जे असे मॅटर्स उभे राहतात प्रायव्हेट इंटरनॅशनल लॉमधले, किंवा काही 2 लोकांमधले संबंध आहेत, त्यांनी करार केला आहे काही विक्रीचा, खरेदीचा, त्याच्यातून जे काही लॉ तयार होतात हळूहळू, त्याला म्हणायचं प्रायव्हेट इंटरनॅशनल लॉ. त्याच्यानंतर आहे सिव्हिल लॉ, 8व्या नंबरचा. द वर्ड सिव्हिल लॉ इज डिराइव्ड फ्रॉम द रोमन वर्ड जस सिव्हिले. अकॉर्डिंग टू साल्मंड, सिव्हिल लॉ इज द लॉ ऑफ द लँड. सिव्हिल लॉ म्हणजे काय? सिव्हिल लॉ म्हणजे लॉ ऑफ द लँड. while Austin and Holland prefer to call civil law as a positive law. हॉलंड आणि ऑस्टिन काय म्हणतात? सिव्हिल लॉलाच पॉझिटिव्ह लॉ. आपण ती कन्सेप्ट पाहिली, ऑस्टिनची डेफिनेशन पाहिलेली आहे. विच इज एन्फोर्स्ड बाय द स्टेट. इट इज एसेन्शियली टेरिटोरियल इन नेचर बिकॉज इट अप्लाइज विदिन द टेरिटोरी ऑफ द स्टेट कन्सर्न. विच इज एन्फोर्स्ड बाय द स्टेट, कॉमन लॉ आहे, आणि पॉझिटिव्ह लॉ आहे जो काय करतो? स्टेट अप्लाय करतो. आणि टेरिटोरियल नेचर आहे, तो जो भूभाग आहे, ती जी जमीन आहे, त्यापुरता मर्यादित हा कायदा चालू राहतो. त्याच्यानंतर 9th नंबरला लॉ आहे कॉमन लॉ. द कॉमन लॉ इज अ सिस्टीम ऑफ लॉ यूज्ड इन इंग्लंड, युनायटेड स्टेट्स अँड अदर फॉर्मर ब्रिटिश कॉलोनीज. कॉमन लॉ हा कॉलोनीज, ब्रिटिश कॉलनीमध्ये कॉमनली वापरला गेलेला आहे. सच ॲज इन द लॉ ऑफ ऑस्ट्रेलिया, कॅनडा, इंडिया अँड आयर्लंड, या ठिकाणी कॉमन लॉ ही कन्सेप्ट आहे. द टर्म कॉमन लॉ वॉज बिंग यूज्ड टू डिस्टिंग्विश इट्स सेल्फ फ्रॉम द इक्विटी लॉ. इक्विटी लॉ म्हणजे राजे महाराजांचा कायदा, आणि यांच्यापासून डिस्टिंग्विश करण्यासाठी हा कॉमन लॉ ही शब्द वापरलेला आहे. द कॉमन लॉ वर्ड हॅज अ टेक्निकल मिनिंग इन इंग्लंड. दस कॉमन लॉ हॅज टेकन टू मीन होल लॉ ऑफ इंग्लंड एक्सेप्ट द इक्विटी कोड. इक्विटी कोड सोडून बाकी जे काही आहे ते सगळं कॉमन लॉमध्ये येतं. त्याच्यानंतर आहे कॉन्स्टिट्यूशनल लॉ, 10वा नंबर. द कॉन्स्टिट्यूशनल लॉ इज द बॉडी ऑफ रूल्स
गव्हर्निंग द रिलेशन बिटवीन द स्टेट अँड हिज सब्जेक्ट्स. अंडरलाईन दिस. स्टेट आणि हिज सब्जेक्ट म्हणजे त्यातली प्रजा, स्टेटमध्ये राहणारी प्रजा आणि स्टेट यांच्यामधला संबंध मेंटेन करण्यासाठी जो कायदा बनवला गेला आहे तो आहे कॉन्स्टिट्यूशनल लॉ. अँड द डिफरंट पार्ट्स ऑफ द स्टेट अकॉर्डिंग टू डायसी. कॉन्स्टिट्यूशनल लॉ इन्क्लूड्स ऑल रूल्स, बाकीचे सगळे रूल्स विच डायरेक्टली और इनडायरेक्टली अफेक्ट द डिस्ट्रीब्युशन और एक्झरसाइज ऑफ द सॉव्हरेन पॉवर ऑफ द स्टेट. याच्यामध्ये काय केलं डायसीने सांगितले, कॉन्स्टिट्यूशन लॉमध्ये फक्त स्टेट आणि प्रजा यांचं नातं नाही, तर त्याच्यामध्ये इट इन्क्लूड्स ऑल रूल्स, डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली असू दे, अफेक्ट द डिस्ट्रीब्युशन और एक्झरसाइज ऑफ द सॉव्हरेन पॉवर ऑफ द स्टेट. जी सॉव्हरेन अथॉरिटी, जी सॉव्हरेन पॉवर आहे, तिला जी काही डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली रूल्स बनवले गेले त्या सगळे कॉन्स्टिट्यूशनल लॉमध्ये येतात. आणि कमर्शियल लॉ आहे 11व्या नंबरचा. कमर्शियल लॉ डील्स विथ कमर्शियल अँड बिझनेस ट्रान्झॅक्शन. आपले डे टू डे लाईफमध्ये जे बिझनेस होतात, कमर्शियल ट्रान्झॅक्शन होतात, ते सगळे कमर्शियल लॉच्या अंडर येतात. दिस इज इन फॅक्ट अ कॅटेगरी ऑफ लॉ covers larger number of laws, governs business and commercial relations including sales and business entities. बिझनेसच्या संदर्भात जे काही कायदे बनवले गेलेत, व्यापाराचे, देवाणघेवाणीचे, पैशांचे, हे सगळे कायदे कशा अंतर्गत येतात, कमर्शियल लॉ म्हणजेच व्यापारविषयक कायदे. इन दिस वे देर आर न्यूमरस ब्रांचेस ऑफ और सब ब्रांचेस ऑफ लॉ. ओके, इथे आपलं मॉड्यूल नंबर 1 संपत आहे. ओके, थँक्यू.